श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1263. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये लोमस मुनी आणि भुशुंडी यांचा संवाद अभ्यासत होतो. भुशुंडीजी सगुण ब्रह्माची उपासना लोमस मुनींना विचारतायत, तर लोमस मुनी निर्गुण निराकाराचं साध्य भुशुंडींना सांगतायत. खरं तर संताच्या भेटीतून हृदयामध्ये समाधान, आनंद याचीच खरं तर जीवाला प्राप्ती होते. परंतु इथं मात्र वेगळंच घडतंय. भुशुंडींच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प निर्माण होत आहेत. अनेक प्रकारचे तर्क वितर्क अनुमान घोंगावू लागत आहेत. कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की हे समस्त काही प्रभू रामचंद्रांच्या लीलेचं कार्य आपल्याला दिसतंय. सारद दारुनारी समस्वामी राम नचाव राम सूत्रधर अंतरजामी. अशा पद्धतीने हा राम प्रत्येकाला जणू काही नाचवतोय कठपुतलीप्रमाणे. आणि हे सूत्र ज्याला कळालं त्याला या गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो की रामराया जे करतोय ते आपल्या अंतिम कल्याणाचं करतोय. भुशुंडी देखील सगुण ब्रह्माचा अट्टहास लोमस मुनींच्या समोर मांडतायत. आणि लोमस मुनी जे खरं तर शांती ब्रह्म आहेत ते देखील या अचानकपणे चालू असलेल्या प्रतिउत्तरांमुळे थोडेसे क्रोधित झालेले आहेत. हे समस्त काही या भगवंताच्या लीलेचं स्वरूप आपल्याला कालच्या संवादामध्ये दिसू लागलं. एकंदर 20 प्रकारची अनुमानं भुशुंडीजींच्या मनामध्ये येऊन जातात. गोस्वामींची लेखणी जणू काही झटपट भुशुंडीजींच्या मनामध्ये चाललेल्या विचारांना आपल्या समोर ठेवते. जरी या सर्व गोष्टी ज्या भुशुंडीजींच्या अंतःकरणामध्ये येत आहेत त्या सत्य असल्या तरी शेवटी साधन आणि साध्य हे दोन्ही या ब्रह्मस्वरूपाचे दोन किनारे आहेत. इथं कुठल्याही पद्धतीचा आग्रह हा खरं तर अस्तित्वातच नाही. परंतु जणू काही लोमस मुनींनी भुशुंडीजींच्या अंतःकरणाची ही परीक्षाच रामरायाच्या कृपेने घेतलेली आहे. आता भुशुंडीला जो शाप लोमस मुनी देणार आहेत त्याचं आपण चिंतनाच्या कथा विभागात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण पुढचा दोहा देखील गाणार आहोत. गोस्वामीजी आपल्याला सांगू लागतात. सुनु खगेस नहीं कछु ऋषि दूषण उर प्रेरक रघुवंश विभूषण कृपा सिंधु मुनि मति करी भोरी लीनी प्रेम परीक्षा मोरी मन बच क्रम मोहि निज जन जाना मुनिमति पुनि फेरी भगवाना ऋषि मम महत शीलता देखी रामचरण विश्वास विशेषी अति विस्मय पुनि पुनि पछिताई सादर मुनि मोहि लीन बुलाई मम परितोष विविधि विधि कीन्हा हर्षित राम मंत्र तब दीन्हा बालक रूम राम कर ध्याना कहेहु मोहि मुनि कृपा निधाना सुंदर सुखद मोहि अति भावा सो प्रथम ही मैं तुम ही सुनावा मुनि मोहि कछुक काल तह राखा
रामचरित मानस तब भाषा, सादर मोहि यह कथा सुनाई। पुनि बोले मुनि गिरा सुहाई, रामचरित सर गुप्त सुहावा। शंभु प्रसाद तात मैं पावा, तोहि निज भगत राम कर जानी। ताते मैं सब कहे हूँ बखानी, राम भगति जिनके उर नाहीं। कबहु न तात कहिय तिन्ह पाही, मुनि मोहि विविधि भांति समुझावा। मैं सप्रेम मुनि पद सिरुनावा, निज कर कमल परसी मम सीसा। हर्षित आशीष दीन मुनीसा, राम भगति बिरल उर तोरे। बसिहि सदा प्रसाद अब मोरे, सदा राम प्रिय होहु तुम। शुभ गुण भवन अमान, काम रूप इच्छा मरन। ज्ञान विराग निधान, जेहि आश्रम तुम बसब पुनि। सुमिरत श्री भगवंत, व्यापी हित न विद्या। जो जन एक प्रजंत, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, काल आपण अंतिम टप्प्यामध्ये एक महत्वाचं चिंतन बघत होतो की हा सगळा जीवनाचा प्रवास जणू काही एखाद्या वर्तुळाप्रमाणे आहे. ज्या बिंदूपासून आपण सुरू करतो त्याच बिंदूपाशी अनेकदा हा प्रवास येऊन थांबत असतो. भुशुंडीजींचा हा अनेक योनींमध्ये अनेक वेळेला झालेला प्रवास कशामुळे सुरू झालेला आहे? त्यांना महादेवाकडून हा शाप प्राप्त झालेला आहे. तो कशामुळे झालेला आहे? कारण त्यांच्याकडून गुरूंचा अपमान घडला. गुरूंच्या अपमानाचं हे फळ मिळालं की महादेवाने त्यांना सांगितलं की जणू काही तू सर्प होऊन एखाद्या ढालीमध्ये जाऊन राहा, अनंत प्रकारे तू नरक यातना भोग. परंतु सद्गुरूच्या दया सिंधुत्वाने त्यांना पुनश्च महादेवाकडून उशाप मिळवून देण्यासाठी भाग पाडला. महादेवाने अनेक प्रकाराने उशाप दिले, परंतु त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्याने भुशुंडीजींना सांगितली होती की यापुढे कधीही ब्राह्मणांचा अपमान करू नको. कारण जे माझ्या त्रिशूळाने मरत नाही, जे विष्णूच्या असलेल्या सुदर्शन चक्राने मरत नाही, ते ब्राह्मण शापाने जळून जातं. आणि इथं लोमश ऋषींच्या रूपाने एक द्विज, एक ब्रह्म उपासक, एक ऋषितुल्य असं व्यक्तित्व भुशुंडीजींच्या समोर आहे. परंतु भुशुंडीजी सगुण ब्रह्माच्या साठी म्हणून लोमश मुनींशी उत्तर प्रतिउत्तर रूपाने जणू काही त्यांचा अपमानच करतायत. मग खरं तर इथं पुन्हा एकदा महादेव आकाशवाणी रूपाने का होईना भुशुंडीजींवरती क्रोधित झालं पाहिजे होते, होय की नाही? अरे मी तुला किती वेळा सांभाळायचं? परंतु इथं भुशुंडीजींच्या जणू काही बाजूनेच महादेव उभे आहेत. मग याचा अर्थ लोमस मुनींचा तेवढा अधिकार नव्हता का की ते भुशुंडीजींच्या पश्चात जे उभे आहेत तत्व, त्याच्याबद्दल आदर ठेवून भुशुंडीजींना सगुण ब्रह्माची उपासना सांगतील? सज्जनो, या दोन्हीही इथं
अर्हता उपयोगाला येण्यासारख्या नव्हत्या. कारण इथं जो वादाचा मुद्दा होता तो सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्माचा होता. इथं भुशुंडीजी अत्यंत विनयाने लोमस ऋषींच्या जवळ गेलेले आहेत. आपण जर या संवादाची सुरुवात बघितली तर लोमस मुनींच्या जवळ अत्यंत दीनतेने जाऊन विनयाने भुशुंडीजी प्रश्न विचारतायत, सगुण ब्रह्माची आराधना विचारतायत. हे समस्त काही रामाच्या इच्छेनेच जणू काही इथं नाट्य घडतंय. आणि त्यामुळं जरी चरित्राच्या दृष्टीने जर बघितलं तरी जर तो पुन्हा तोच मुद्दा येत असला तरी देखील इथं ही ज्ञानोत्तर अवस्था भुशुंडीजींची आहे. आणि मग अशा ठिकाणी लोमश मुनी जेव्हा भुशुंडीजींचं हे सतत वारंवार येणारं प्रतिउत्तर बघतात तेव्हा क्रोधित होऊन ते भुशुंडीजींना जणू काही शाप देतात. मूढ परमसिख देऊन मानसी उत्तर प्रतिउत्तर बहु आनसी सत्य बचन विश्वास न करही बायस इव सबही ते डरही. अरे मूर्खा, तू इथपर्यंत आलास, माझ्या समोर येऊन मला नमस्कार केला म्हणून मी तुझ्याशी संवाद करतोय, अन्यथा आम्ही कोणाशी कधी संवाद करायला जात नाही. बरं, आमचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य, जे आम्ही सांगतो ते जीवाच्या अंतिम कल्याणाचंच असतं, ते ध्येय असतं त्याचं. ते ज्ञान मी तुला सांगतोय, मी तुला सर्वोत्तम शिकवण देतोय. जणू काही मी माझ्या आजपर्यंतच्या तपश्चर्येने जे हे भगवंताचं तादात्म्य जाणलं ते तादात्म्य मी तुला शिकवतोय. आणि तरी देखील तू हे मानायला तयार नाहीस. काय तुझी बुद्धी आहे की काय? मी तुला हा सर्वोत्तम उपदेश देत असताना देखील तो तू स्वीकारायला तयार होत नाहीस. आणि या उलट मला अनेक प्रकारची उत्तरं देतोय, प्रत्युत्तरं देतोयस. तुला काय वाटतं, जे तू बोलत नाहीस ते मला कळत नाहीये का? तुझ्या मनामध्ये हे जे सतत तर्कवितर्क चाललेत ना, मी बोलत असताना देखील त्याच्याकडे जे दुर्लक्ष करणं चाललेलं ना, माझ्या सांगण्यावरती जे तुझ्या मनामध्ये संशय आहेत ना, तुला कळत नाही तू एका ऋषीचा अपमान करतोयस, त्याच्या तपस्येचा अपमान करतोयस, त्याच्या अनुभूतीचा अपमान करतोयस. आणि मी बोलत असताना देखील तुझे हे जे डोळे सतत वारंवार इकडं तिकडं फिरतायत, तुझं मन हे जे सतत संभ्रमित होऊन या सर्मस्त तर्कांचा विचार करतोयस, एखाद्या कावळ्याला शोभेल असं तुझं आचरण आहे बरं का. आपण बघतो ना की एखादा कावळा देखील एखादा खाद्यपदार्थ खाण्यासाठी येतो तेव्हा लगेच त्याच्यावरती झडप मारत नाही. पहिले थोडा वेळ अंतरावरती थांबतो, इकडं तिकडं बघतो, थोडासा भयभीत असतो. तो प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्या मनामध्ये साशंकता असते. अशा पद्धतीने आपल्याला त्या कावळ्याचं आचरण दिसत असतं. सज्जनो, समाजामध्ये देखील आपल्याला असे अनेक डोमकावळे असलेली लोक दिसतात, जे कधी कुठली गोष्ट स्पष्ट बोलत नाहीत. त्यांचं आचरण देखील कावळ्यासारखं असतं, साशंक असतं. सतत आपल्या मनामध्ये एक आणि आपलं आचरणामध्ये एक अशा पद्धतीने ते आपलं बाह्य आचरण दुतोंडी ठेवत असतात. लोमश मुनींना देखील भुशुंडीजी त्याच पद्धतीचं व्यक्तित्व वाटतंय की जो या अशा तपस्वी मुनींच्या जवळ येऊन खरं तर शरणागत होऊन ते जे सांगतायत त्यावरती संपूर्ण विश्वास ठेवून तो उपदेश स्वीकारणारा नाही. तो जणू काही एखादा या समाजातल्या कावळ्यासारखाच संभ्रमित, संशयित अवस्थेत फिरणारा जीव आहे. हे जाणून भुशुंडीजी ना लोमश मुनी शाप देतात. सठ स्वपच्छ तव हृदय बिसाला सपदी होई पच्ची चंडाला. तुझी ही अंतरंगातली प्रवृत्ती बघून मला तुला अनुग्रह करण्याच्या ऐवजी शाप द्यावासा वाटतोय. अरे मूर्खा, तुझ्या अंतःकरणात स्वतःच्याच पक्षाचा अतिशय हट्ट तू करून बसलेलास. काय अनुभव आहे तुला सगुण ब्रह्माचा? तुला झालंय दर्शन भगवंताचं? माझ्याकडे तू पृच्छा करायला आला ना की मला भगवंताचं सगुण दर्शन हवंय. मी त्याच्यावरतीच तुला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. ते उत्तर स्वीकारण्याच्या ऐवजी तू आपलीच भूमिका माझ्यावरती लादण्याचा प्रयत्न करतोयस. जे असत्य आहे तेच तू वारंवार माझ्यावरती थोपवण्याचा प्रयत्न करतोयस. खरोखर तुला अजूनही
माझा अधिकारच कळालेला दिसत नाहीये. सज्जनो, बऱ्याचदा आपण परमार्थामध्ये अशी दृष्टता कोणाच्या बरोबर करतो ज्याच्याकडून आपली कुठलीही हानी होणार नाही. अशा व्यक्तीबद्दल आपण मनामध्ये अशा पद्धतीने बऱ्याचदा आपल्या मर्यादा ओलांडून संवाद करत असतो. लोमश मुनी देखील भुशुंडीजींना असंच व्यक्तित्व समजतायत की जो एक आपल्याला साधा सामान्य ऋषी मुनी यांच्याच पद्धतीने समजणारा आहे की काय. आणि त्यामुळं लोमश मुनी भुशुंडीजींना या रामाच्या इच्छेने, हे सगळं काही घडतंय ते रामाच्या इच्छेने घडतंय हे सूत्र कधी विसरू नका. हा राम नाचवतो या दोघांना. नारद मुनींनी देखील त्या 2 गणांना शाप दिल्यानंतर ते 2 गण भयभीत होऊन त्यांच्याकडे आले. देवर्षी, आपण आम्हाला एवढा मोठा शाप दिला, आता आम्ही काय करायचं? आता खरं तर देवर्षींच्याकडून असा शाप. परंतु सज्जनो, हे सगळं घडतंय ते त्या महानायकाच्या इच्छेने घडत होतं. इथं देखील लोमश मुनी भुशुंडींना शाप देत आहेत, ते त्या महानायकाच्या इच्छेने. अनेकदा आम्हाला या सगळ्या शाप उशापांच्या कथा ऐकताना एक मनामध्ये आश्चर्य वाटत असते की हे सगळ्या चरित्रांची उत्पत्ती या शापांमधूनच का होते. महाभारतामध्ये जर आपण अनेक व्यक्तिरेखा बघितल्या तर प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी शाप उशाप या रीतीनेच त्याचा सगळा प्रवास चाललेला दिसतो. हे सगळं अभ्यासत असताना मन कधी कधी या सगळ्या घटनांच्या विषयी विषण्ण होऊन जातं की अरे, या सगळ्या शापांना उशापांच्या आधाराने ही सगळी चरित्र कशी बरं घडतात. सज्जनो, या सगळ्या गोष्टींचं समाधानकारक उत्तर एकच आहे. राम सूत्रधर अंतरजामी. हे समस्त त्या भगवंताच्या इच्छेने घडतंय. हे जर आपण आपल्या जीवनामध्ये घट्ट धरून राहिलो तर खेळायचा प्रपंच मानावा. हे आम्हाला सूत्र स्वाभाविकपणे जीवनामध्ये स्वीकारता येतं. बघा, आपल्याकडे म्हणतात की कावळ्याच्या शापाने काय कधी गाय मरत नाही. त्यामुळं संसारामध्ये देखील असे अनेक लोक असतात, अद्वा तद्वा बोलतात, रागाच्या भरामध्ये काहीतरी तळतळाट व्यक्त करतात आणि आपण त्या तळतळाटाला आयुष्यभर मनामध्ये कुठेतरी घर करून ठेवत असतो. खरं तर अशा सगळ्या शापांना आम्ही जर आपल्या हृदयातून विसर्जित करू शकलो तर, ज्यांनी हे असे आम्हाला शाप दिले त्यांना आम्ही जर क्षमा करू शकलो तर, अशा पद्धतीने जर आम्ही आमचं मन मोकळं करू शकलो तर. परंतु यासाठी सगळ्यात मोठी बाध्यता हीच येते आम्हाला की मी त्यांना माफ कसं करू, त्यांना क्षमा कशी करू, ते माझ्याशी असे वागलेले आहेत. मैं अरु मोर तोरतय माया. मी आणि तू हेच आमच्या मायेचं समस्त क्षेत्र आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांच्या विषयी असे पूर्वग्रह दूषित भूमिका मनामध्ये घेऊन जगत असतो. ही सगळी व्यक्तित्व आमच्या आयुष्यामध्ये येतात, ते कोणाच्या तरी इच्छेने येतात. बघा, आमचं काय नियंत्रण आहे कोण व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी, कोण आपले नातेवाईक म्हणून यावे, कोण आपला मित्र म्हणून यावा. हे काही सगळं आम्ही ठरवून होत नसतं. हे आमच्या आयुष्याच्या टप्प्यावरती आम्हाला वेगवेगळी व्यक्तित्व भेटत जातात. त्यांच्यापैकी काही लोकांशी आमचं अतिशय मेतकूट जमतं आणि काही लोकांशी आमचे खटके उडतात, ते आयुष्यभरासाठी उडतात. कधी त्या मनाच्या धाग्यांना जोडताच येत नाही आणि मग अशा लोकांच्या विषयी आपण मनामध्ये राग द्वेष घेऊन जगत राहतो. जर आम्हाला हे सूत्र कळालं की इथं काहू न को सुख दुःख कर दाता, निजकृत कर्म भोग सब भ्राता. हे जे लक्ष्मणाने निषाद राजाला समजावून सांगितलं की बाळा, कोणी कोणाला सुख दुःख देत नसतं, प्रत्येक जण आपापल्या कर्माची फळं भोगत असतो. बस राम हा तटस्थपणे या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत असतो. हे आपलेच संस्कार आपल्यावरती परत परत येत असतात आणि हे ज्ञान भुशुंडीजींना होतं. अन्यथा ज्या पद्धतीने जेव्हा महादेवाने शाप दिला आणि तेव्हा भुशुंडीजींची अवस्था कशी झाली होती, अत्यंत दयनीय झाली होती, गलितगात्र झाली होती. परंतु तेच भुशुंडी आत्ता या वेळेला शाप देताना कसे आहेत, जेव्हा लोमस मुनी म्हणतायत की म्हणून तू ताबडतोब चांडाळ पक्षी कावळा होऊन जा.
म्हणजे ही अधम योनी आहे पक्ष्यांमधली. म्हणजे खरं तर बघायला जावं तर आपण एखादा लांबचा प्रवास करून यावा आणि लांबचा प्रवास करून घरी पोहोचल्यानंतर लक्षात यावं की अरे बापरे, एक महत्वाची वस्तू आपली तिथंच राहून गेलेली आहे आणि आता पर्याय नाही, परत तिथपर्यंत जायलाच पाहिजे आपल्याला. हे म्हटल्यानंतर आपण किती जड पावलांनी घरातून बाहेर पडतो. जावं तर लागणार आहे, काय करायचं. मन दुःखी असतं, जळफळाट होत असतं, स्वतःचा तिरस्कार वाटत असतो की अरे परत तेवढ्या लांब जायचं. हे जसं आहे ना सज्जनो, तसंच भुशुंडींना झालंय. कारण की भुशुंडीजी देखील पक्ष्यांच्या योनींमधून आलेले आहेत. त्रिजग देव नर जोई तनु धरऊ, तह तह राम भजन अनुसरऊ. तिर्यक योनी, पशुपक्ष्यांच्या योनींमधून, देवता मनुष्यांच्या योनींमधून अनेक शरीरं अनेक वेळा त्यांनी धारण केलेली आहेत. आणि आता पुन्हा लोमश मुनींनी सांगितल्यामुळं, त्यांच्या या शापामुळं भुशुंडींना पुन्हा कावळ्याच्या म्हणजे एका पक्षाच्याच योनीमध्ये जावं लागतंय, तेही एका अधम पक्षाच्या योनीमध्ये जावं लागतंय. परंतु भुशुंडीजींचं ज्ञान हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लीन श्रापमय सीस चढाई, नहीं कछु भय न दीनता आई. जणू काही प्रभू रामचंद्र भुशुंडीजींच्या अंतःकरणातली निष्ठाच या शापाच्या आधाराने तपासतात. बघा, आपल्याकडे अनेक लोक तत्व धारण करून आयुष्यभर संघर्ष करत असतात, परंतु जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो त्यावेळेला तत्वांना तिलांजली देणारे अनेक जण आपल्याला दिसतात, स्वाभाविकपणे दिसतात. बघा, ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं आहे, ज्यांनी तरुण वयामध्ये या देशासाठी एवढं मोठं समर्पण केलं, एवढा मोठा त्याग केला, एवढं मोठं हौतात्म्य स्वीकारलं. त्यामध्ये किती अनन्वित अत्याचार इंग्रजांनी त्यांच्यावरती केलेले त्याचा आपण कल्पना देखील करू शकत नाही. उत्तरेकडच्या थंडीमध्ये बर्फावरती रात्र रात्र झोपून काढायचं, चापकाचे फटके घातल्यानंतर मिठावरती झोपून ठेवायचं, पाणी द्यायचं नाही प्यायला 2-2, 3-3 दिवस. असे अनन्वित अत्याचार त्यांनी सहन केले. खरोखर या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे सगळी स्वतःच्या देहाचं, प्राणाचं समर्पण करणारी मंडळी आहेत ना, यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये विलक्षण आदर आहे, विलक्षण. कारण आज त्यांनी हे समर्पण केलं म्हणून आम्हाला हे स्वातंत्र्य उपभोगता आलो. आम्हाला लहानपणापासून काही केवळ मोजकी नावच स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार या नावाने, या रूपाने शिकवण्यात आलेली आहेत, परंतु असे अनेक छोटे छोटे मोहरे आहेत ज्यांनी या इंग्रजांच्या सत्तेचे अनेक स्क्रू ढिल्ले करून टाकले. आणि माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा अशा पद्धतीने, जेव्हा स्वतःच्या प्राणावरती एवढे अनन्वित अत्याचार सहन करावे लागतात, तेव्हा मनुष्य स्वाभाविकपणे तिलांजली देऊन टाकतो. कुठली तत्व, कुठला देश, कुठलं स्वातंत्र्य, काही नाही बाबा, मला मारू नका. संभाजीराजांच्या बद्दल देखील मनामध्ये विलक्षण आदर निर्माण होतो की जेव्हा या संभाजीराजांच्या देहाचे असेच या औरंगजेबाच्या म्होरक्यांनी अनन्वित अत्याचार करून अनंत तुकडे केले, काय मागणी होती की तुझा धर्म सोड. परंतु या तुळापूरला आजही गेलो, त्या त्रिवेणीच्या जवळ उभं राहिलो की शरीर रोमांचित होतं की अरे काय तत्वनिष्ठ लोक होऊन गेली या आपल्या भूमीमध्ये, ज्यांनी प्राणाच्या समोर तत्वांना तिलांजली दिली नाही, किंबहुना प्राणाला अत्यंत सहजपणे सोडून दिला. प्रभू रामचंद्र देखील भुशुंडीजींच्या मनामध्ये तत्वनिष्ठता किती आहे पाहतायत की अरे आता इथं शाप देऊन पुन्हा कावळ्याच्या योनीमध्ये पाठवतायत. अरे सोड, धर पाय जाऊन त्यांचे, म्हणावं माफ करा, सोडा ते सगुण ब्रह्म. तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, मला आता परत नका पाठवू, फार लांबून आलेलो आहे. सज्जनो, हे आपल्या जीवनामध्ये जर डोकावून पाहायचं असेल
तर महाराजांचं एक वाक्य आपल्या लक्षात ठेवा आयुष्यभर. महाराज म्हणतात, प्राण जाताना सगळ्यात शेवटची सुटणारी गोष्ट म्हणजे नाम असली पाहिजे. फार अवघड आहे परीक्षा, फार अवघड आहे. का नामस्मरण दररोज करायचं, का नेटाने करायचं, जिद्दीने करायचं, मनापासून करायचं? कारण अंतकाळी जेव्हा देहाला अनंत यातना होत असतात त्यावेळेला नामाची स्मृती अंतःकरणामध्ये राहणं हे फार अवघड आहे, फार अवघड. ते त्याच्या कृपेशिवाय नाहीच. आज आमचं तत्व आहे नाम, आज आमचं जीवन आहे नाम. आणि मृत्यू समोर असताना देखील जो नामाला घट्ट धरून राहील त्याची काय तयारी आहे, काय साधना आहे. त्या बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या स्वामींना शब्द दिला होता की 3 तोफांचे आवाज कानावरती पडत नाही तोपर्यंत हा बाजी मरणार नाही. जेव्हा बाजी प्रभू तोफांचा आवाज ऐकतायत आणि खाली कोसळतायत आणि हा सिद्धी जोहर आपली सगळी समस्त सेना त्यांच्या अंगावरून घेऊन जातोय, तेव्हा जाताना बघतोय बाजी प्रभूंच्या दोन्ही हातांच्या मुठी तलवारीवरती मेल्यानंतरही तशाच घट्ट आहेत. सज्जनो, ही आहे निष्ठा. आयुष्यात अशा पद्धतीने जगावं. मग कदाचित तुम्ही एखाद्या लौकिक ध्येयासाठी जगत असाल किंवा एखाद्या पारमार्थिक ध्येयासाठी जगत असाल. पारमार्थिक ध्येय हे निश्चितच उदात्त आहे, परंतु ते लौकिकामध्ये ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडे, भगतसिंग, संभाजीराजे यांनी ज्या पद्धतीने कमिटमेंट दाखवली, निष्ठा दाखवली आपल्या तत्वावरती, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील आपल्या गुरूंनी दिलेल्या साधनेवरती तशी जर निष्ठा असेल तरच आमच्या आयुष्यामध्ये आम्ही त्या तत्वाला प्राणापलीकडे सांभाळू शकू. मागच्या वर्षी मला जेव्हा कोरोना झाला होता ना, तेव्हा ठीक आहे, मला तरी इतरांना झाला तेवढा त्रास किंवा आयसीयू, व्हेंटिलेटर याची गरज पडली नाही. परंतु त्या रेमडेसिवीर वगैरे सारखी औषधं घेतल्यानंतर जो शरीरामध्ये एक विचित्र काहीतरी प्रक्रिया चालू करायचा, एक विचित्र अस्वस्थता निर्माण करायचा, तगमग चालू करायचा, तुम्हाला असं वाटायचं की अरे काहीतरी विचित्र होतंय मला, तो त्रास सहन व्हायचा नाही. सज्जनो, मी माझ्या स्वतःची त्यावेळेला परीक्षा घेत होतो की या अवस्थेमध्ये आपल्याला नामाची स्मृती राहतीये का. खरोखर मला असं वाटतं की आम्हाला आयुष्यभर फार कार्य केलं पाहिजे ती भूमिका टिकवण्यासाठी. नाम अंतकाळी मुखामध्ये येणं, त्या तत्वासाठी आयुष्य जगणं, गुरुनिष्ठ राहणं, हे सगळं काही परमार्थामध्ये आम्हाला प्राप्त करायचंय. आणि भुशुंडीजींचं हे चरित्र इतकं उदात्त आहे की ज्या सगुण ब्रह्माची त्यांनी पृच्छा केली होती, ज्या तत्वाची त्यांना खरी तळमळ लागली होती, जणू काही रामरायाने त्यांच्या तळमळीची परीक्षा घेतली लोमस ऋषींच्या मुखातून. आणि त्यामुळे महादेव देखील समाधीस्थ राहिला की माझा राम बघतोय, राम भुशुंडीजींचं कल्याण करू इच्छितोय, त्यांना असं स्थान देऊ इच्छितोय की ज्या स्थानापासून ते आता कधीच परत जाणार नाहीत. लोमश मुनी भुशुंडीचं कल्याणच करणार आहेत, परंतु या संवादामधून ही एक कठोर कृपा त्यांच्यावरती होऊ घालतीये. आणि जेव्हा लोमश मुनींनी बघितलं की अरे भुशुंडीजींच्या मनामध्ये यत्किंचितही ग्लानी नाही, आनंदाने त्यांनी हा शाप स्वीकारलेला आहे. त्याच्यात त्यांना कुठलंही भय वाटत नाहीये, दीनता वाटत नाहीये, ते गडाबडा लोळत नाहीयेत. लोमश मुनींच्या चरणांजवळ बघता बघता भुशुंडीजींचा मानवी देह एका कावळ्याच्या देहामध्ये परावर्तित झाला. आणि भुशुंडीजींची उदात्तता बघा, त्यांच्या मनाची व्यापकता बघा. एक कावळ्याचा देह धारण करून ते लोमश मुनींच्याकडे पाहतायत. लोमश मुनींचं हे तपस्वी असं शरीर, लोमश मुनींच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे आहेत की अरे हे काय होतंय, मी काय करून बसलोय. आणि भुशुंडीजींच्या चेहऱ्यावरचं, त्यांच्या हृदयामधल्या या प्रसन्नतेचं दर्शन या कावळ्याच्या देहामध्ये देखील लोमश मुनी घेत आहेत. मुनींच्या चरणी भुशुंडीजी नतमस्तक होत आहेत एका कावळ्याच्या रूपात आणि रघुकुल शिरोमणी श्रीरामाचं स्मरण करतायत. कारण
अनंत जन्मांच्या स्मृती या तशाच जिवंत राहत आहेत. आणि या कावळ्याच्या देहामध्ये जाऊनही भुशुंडीजी आपल्या प्रभू रामचंद्रांचंच गुणगान करतायत आणि म्हणतायत की अरे, इतक्या वेळ तर मला चालत यावं लागत होतं, आता मला उडता देखील येतंय. बघा, मनुष्य आपल्या जीवनामध्ये कसा सुखी होऊ शकतो. आणि असे भुशुंडीजीज आपले पंख फडकवून भरारी घेतायत, लोमश मुनींच्या अवतीभोवती उडू लागतायत. महादेव हे सगळं चरित्र पाहतायत आणि माता पार्वतीला सांगतायत की उमा जे रामचरणरत बिगत काम मद क्रोध, निज प्रभुमय देखहि जगत केही सन करही विरोध. हे उमे, अगं श्रीरामाच्या चरणांचे जे प्रेमी असतात ना, त्यांना काम, अभिमान, क्रोध या सगळ्या गोष्टी कधी स्पर्शच करत नाहीत ग. ते समस्त जगाला आपल्या प्रभूंनी, आपल्या इष्टदेवतेने भरलेलं पाहतात. त्यांना कोणाच्या विषयी द्रोह वाटत नाही, कोणाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये वैर निर्माण होत नाही. सिय राममय सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी. अशा पद्धतीने हे भुशुंडी आता कावळ्याच्या रूपामध्ये देखील लोमश मुनींच्या विषयी मनात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता आनंदाने लोमश मुनींच्या अवतीभोवती बागडतायत, उडतायत. सज्जनहो, या कथा विभागाचं ज्या दोह्यांचं आपण गायन केलं त्याचं चिंतन उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.